सामना जिंकला आंबे आणि एक सामना जिंकला शिवनसिंग. त्यानंतर ही तिसरी लढत. तर 40 प्लसचा आनंद आपण घेतो आणि आता 40 प्लसचा सामना नितलस 40 प्लस आणि मोरबे 40 प्लस. पहिला चेंडू केला प्रहार लॉंग ऑफला. फिल्डर आहे तिथे. ओ गुड कॅच. पहिलाच धक्का 0 या धावसंख्येवर. अमृत महोत्सवा निमित्तानं आपण जय श्रीराम चषक पाहतो. मोरबे गावचे पोलीस ला 40 प्लस या खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि नवी मुंबईचे मास्टर प्रदीप पाटील यांच्या प्रगल्भ विचारातून साकारण्यात आलेली 40 प्लसची संकल्पना आणि आज 40 प्लसला आलेले चांगले दिवस. पॉवर प्ले 1. विकेट मिळाली. आणखीन एक धक्का. पहिल्या चेंडूवर झेलबाद आणि त्यानंतर क्लीन बॉल्ड. गोलंदाज होत्या नरेश फडके. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. सुरुवात कशी असावी याचं उत्तम उदाहरण. 0 वर 2 धक्के. गडी बाद झाला तेव्हा फलंदाज होते प्रदीप 40 प्लस नितल्या संघाकडून. त्यानंतर बाद झाले अशोक पाटील. सलामीचे प्रदीप बाद झाले. क्रमांक 3 वर अशोक. क्रमांक 4 चे गणेश सरकलेत आणि सलामीवीर हरिचंद्र यांना पाहतो. गुड बॉलिंग नरेश फडके 40 प्लस. मोरबेसाठी गोलंदाजी करत असताना लॉंग ऑफ एम. पॉवर प्ले 1. 5 षटकांचा सामना. 8 वाजून 50 मिनिटं. चला थोडा वेग वाढवा. 4 षटकं 20 मिनिटं असतील कारण यानंतर रेग्युलर लॉट्स चे फ्रेश मॅचेस आपण सुरू करणार आहोत. लक्ष उद्या मॅच कडे. हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज नरेश फडके. ओ ग्लान्स करण्याचा प्रयत्न. डीप कडे खेळलाय आणि डीप स्क्वेअर लेग कडे पाठलाग तिथे होईल. 2 धक्के मिळाल्यानंतर हा येतोय दणदणीत चौकार. आपण अनुभवतो पाहतोय. 2 विकेट मिळाल्यानंतर हा चौकार आला. फलंदाजी करताना गणेश. नितलस 40 प्लस कडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं थोडी क्षेत्ररक्षण सजावट. लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक आहे. गॅप मध्ये खेळला. 1 चौकारानंतर सलग 2 विकेट. मात्र त्यानंतर आलेल्या 2 चौकार जो दबाव आला होता तो दबाव कमी केला या फटक्यानं. मिळतील 4 धावा. खोलात ठेवला. पुढ्यामध्ये चेंडू होता मात्र इथे बेनिफिट उठवता आला नाही. फलंदाज होते गणेश ज्याने 2 चौकार 1 स्क्वेअर लेगला पाहिला. त्यानंतर एक डीप कव्हरला जो फटका खेळला. शॉर्ट कव्हरच्या मधून अगदी सिस्टमॅटिक 2 फटके पाहिल्यानंतर एक चेंडू डॉट खेळला. नेक्स्ट बॉल नरेश फडके. पुन्हा एकदा स्ट्रेट इट. ओ गुड स्ट्रोक. नो चान्स. 1 बाउन्स. स्ट्रेट ड्राईव्हचा षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती टोटल बॅटिंग करत असताना टीम नितलस 40 प्लस. धावसंख्या आहे ती 12. 40 प्लस म्हटलं की अनुभव. 40 प्लस म्हटलं की परिपक्वता. 40 प्लस म्हटलं की वक्तशीरपणा. 40 प्लस म्हटलं की यंग स्टारसाठी आणि 40 प्लस म्हटलं की क्रिकेटच्या
जुन्या आठवणी आणि महत्त्वाचं क्रिकेट म्हणजे क्रिकेटचा उत्तरार्ध, सेकंड इनिंग. काही इशारे येतात पंचांचे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या टोटल आपण पाहू शकाल 12. बॅटिंग टीम नितलस 40+, मोरबे विरुद्ध 2 आत करताना 8:53 4 षटकांसाठी आपण 20 मिनिटं दिल्यात. 40+च्या सर्व संघ सहकार्यानं या गोष्टींकडे लक्ष द्या. 40+च्या ज्येष्ठ खेळाडू या खेळाचा आनंद घेत असताना मोरबे 40+ आणि एका बाजूला आपण नितलस 40+ला पाहतो. माणसाचं वय वाढल्यानंतर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही असं म्हटलं जातं, कारण म्हातारपणात इतरांचा आधार शोधत असतो, मात्र ज्येष्ठ दुसऱ्याला आधार देतो. आणि आज 40+ची ही सर्व मंडळी. सँडी पालकर आम्ही पाहतोय, सुनीलजी तांडेल सर असतील, वाघमारे सर यांचं पॅनल आहे, SP पॅनल म्हणून नामांकित आहेत आणि या स्पर्धेला ते कव्हर करणार आहेत. तर काही ग्रामस्थ मंडळी उपस्थित असेल तर त्यांना विनंती करेन. जय श्रीराम चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवा निमित्तानं ही दमदार स्पर्धा पाहतो आणि आज डे नाईटची पहिली रात्र. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 12, 2 विकेट मिळाल्यात. बॅटिंग करताना टीम नितलस 40+. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज येतोय श्रीरंग. पहिला चेंडू, गुड बॉलिंग. अगदी ऑफ स्टंपचा चेंडू होता, स्ट्रेट त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र हा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये आपण लेखाजोखा पाहिला, 2 सलग विकेट मिळाले, मात्र त्यानंतर जो सूर गवसला, गणेश यांच्या खेळाने एक वेगळा नूर आणला. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिले. वन्स अगेन नेक्स्ट बॉल समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न, स्वतः प्रयत्न करेल, इथे संधी असेल. ओ झेल सोडलाय, बॅकअप रेडी, धोका होईल नाही. लेट्स सी वन्स अगेन प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. आणि बघा जिथे संधी होती. क्रिकेटमध्ये हे छोटे क्षण का महत्वाचे असतात. जेव्हा गोलंदाजाने ऍक्शन झेल घेण्याचा प्रयत्न केला, बॅकअप रेडी होता धावबाद घेण्याची, मात्र त्यानंतर जी संधी मिळाली आणि नजरेसमोरून धावा पळून काढतात, त्याचं एक उत्तम उदाहरण. धावा पळून काढल्या 2. मोरबे 40+. श्रीरंग यांना आपण पाहतोय, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा धावफलकावरची. टोटल धावसंख्या 14, 14 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल, कारण ओव्हर नंबर 2 आहे. डीप स्क्वेअर लेग आहे आणि एक डीप मिड विकेट. बॅटिंग करेल फलंदाज हरिचंद्र, जे ओपनिंग ब्लास्टरचे. क्रॉस बॅट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, नो चान्स, सीमा रेषी लगत आणि हा येतोय चौकार. आतापर्यंत या इनिंग मध्ये 4 चौकार आले. धावा धावफलकावरती टोटल पाहू शकाल 18 वर पोहोचलाय. बॅटिंग टीम नितलस 40+. वन्स अगेन श्रीरंग, लाईन ओळखलं, अप्पर कटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठलाग तिथे होईल आणि इनिंग मधील येतो हा चौकार नंबर 5. तर भगवान शेठ पाटील वलवलीचे आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. इथे संधी मिळेल. ओ गुड कॅच, रिअली नाईस. आणि हा धक्का, विकेटची नितांत मिळाली.
ओ इथे बघा गुडलँड स्पॉटवरचा चेंडू पॉइंटला ढकलायचं होतं, फिल्डर रेडी आहेत. नकार देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12 आणि त्यानंतर ओव्हर नंबर 2 2 षटकानंतर बघा 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. सूचनेकडे लक्ष द्या. 4 षटकं तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील, कारण आजचा शेड्यूल आहे, पहिली डे नाईट आहे. उद्यापासून सुरळीतपणे आपण क्रम पाहणार आहोत. मात्र आज पहिली रात्र, अजूनही महत्वाच्या मॅचेस बाकी. 2 षटकानंतर धावसंख्या 23. तर सरपंच बैलाचे मालक आदरणीय भगवान शेठ पाटील वलवली यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 1000चं आर्थिक साह्य मिळालं. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे भगवान शेठ, आणि या स्पर्धेचा ते आनंद घेतात. तर अंकुश यांचे ते भाचे आहेत. मामा परिवार आणि मामा भाच्यांचं एक वेगळं नातं असतं, आणि अंकुश यांची ड्रेसिंग त्यांना खूप आवडली. आजची जी ड्रेसिंग आहे, ओव्हर नंबर 3 धावसंख्या धावफलकावरती टोटल 23. ओ वेगवान चेंडू ऑफ स्टंपला होता, प्रचंड वेग होता. अंकुश शेळके यांची आपण ड्रेसिंग पाहिली तर सर्वांना लक्ष वेधून घेते. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. गुड बॉलिंग. दिशा टप्पा विभिन्नता बघा किती चांगली आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज पाहिला तर शिवाजी पावशे खेळतात. 2 चेंडू डॉट त्यांनी खेळले. धावसंख्या टोटल आपण पाहू शकाल, एकूण धावा 23. डीप लॉंग ऑन आहे. ओ क्लीन बॉल्ड. विकेटची गरज होती, दबाव निर्माण करायचा होता, आणि बॅटिंग टीम आता एकूण गडी बाद झालेत. नितलस 40+. बाद धावा धावफलकावरची टोटल आपल्याला पाहायला मिळतील 23. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. बॅटिंग करताना टीम नितलस 40+. धावा झाल्या टोटल 23. मैदान सुरेख आहे. आउटफील्ड मध्ये प्रचंड वेग आहे. 40+चा क्रिकेट आपण अनुभवतो. यानंतर ग्रामीणच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. 40+ला सुद्धा संधी या फॉर्मॅटमध्ये मिळाले. जय श्रीराम चषकामध्ये काही पाहुणे मंडळी सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना. षटक क्रमांक 3 40+. मोरबे फिल्डिंग करतोय. 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर विकेट. गुड बॉलिंग जतीश. ओ आणखीन खोला चेंडू, थोडा दबाव जरुरी आहे. फिल्डर आहेत तिथे तत्पर. सिंगल मिळेल. 2 साठी प्रयत्न, नकार दिला. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर तुमच्याकडे चांगला असेल तर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करतो, आणि काही अंशी का होईना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे टीम मोरबेकडून. बॅटिंग करत असताना नितलस 40+. किती धावांचं टार्गेट सेट होईल यावर सुद्धा लक्ष वेधलं जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना ओ नंबर 3 धावा झाल्या टोटल 24. स्ट्रायकर इनला पुन्हा सज्ज होतील गणेशनं आतापर्यंत 3 चौकार दाखवले. ओ वेग होता चेंडूला, लाईन ओळखली, व्हाईट बॉल. धावफलक टोटल पुन्हा पाहू शकतो. मोरबे संघाची धावसंख्या 25. मोरबे विरुद्ध बॅटिंग टीम नितलस. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. फटका बनवला डीप कडे, क्षेत्र खाली, स्क्वेअर लेग, मिड विकेट पोहोचतोय. गॅप मधून चेंडू निघालाय. मिळतील 4 धावा. चौकार.
29. मॅचकडे तिसरं षटक प्रगतीपथावर धावा धावफलकावरती टोटल पाहतो 29 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा फलंदाज गणेश आतापर्यंत बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज त्याने आतापर्यंत वैयक्तिक चौका टोकले 4 धावफलक चांगले. बॅटिंग करताना नितलेस 40+ संघ पोहोचला. एकूण धावा 29. जो कमबॅक हवा होता ती बॅटिंग गणेश कडून. आणखीन एक स्टेट फिल्डर आहेत तिथे निघालेत. रिस्की रन. गुड रनिंग. काय चपलाय होती बघा. 40+ एक धाव आरोग्यासाठी म्हटलं जातं. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकानंतर एकूण धावफलक टोटल पाहू शकाल 31. इनिंग ब्रेक मधील टॉस होणार आहे त्याच्या आम्ही काही सूचना देऊ. नेक्स्ट मॅच पुढच्या दोन्ही संघांना या सूचना दिल्या जातील. आपण या सूचनेकडे लक्ष द्या. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहिला नितलस 40+. लेखा जोकांकडे पाहिला. ड्रिंक्स ब्रेक आहे. प्रदीप बाद झाले. प्रदीप काही करू शकले नाही. त्यानंतर हरिचंद्र 2 चौका त्यांच्या बॅटमधून वैयक्तिक योगदान. 4 चेंडूमध्ये 10 धावा. अशोक पाटील गॉल फॉर दी डक. गणेश नॉट आउट अजूनही खेळतात. 4 चौकाराच्या मदतीनं 5 चेंडूमध्ये 16 त्यांना साथ देताना काळूराम 1 चेंडूचा सामना त्याने केलाय. 3 षटकानंतर बॅटिंग टीम आपण पाहिलं असेल तर नितलस 40+ संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावा 31. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सूचनेकडे आपण लक्ष द्या. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटवरचं खरं प्रेम कोणी जपलंय तर उत्तर एकच येईल ते म्हणजे 40+ न. डिंपल असताना झालेलं प्रेम हे रिंकल येईपर्यंत ठेवलं हे प्रेम म्हणजे 40+. आयुष्यातील काळ ज्याच्यात भविष्य शून्यात असतो आणि भूतकाळात गुणगण्यात असतो आणि वर्तमान श्वासात विणण्यात असतो आणि 40+ हे सर्व छंद पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन केव्हाच नसावं असं म्हटलं जातं आणि आज तो 40+ क्रिकेट आपण अनुभवतोय. एका बाजूला टीम नितलस, एका बाजूला मोरबे 40+. क्षेत्रक्षणामध्ये काही चेंजेस करताना ओव्हर नंबर 4. 40+ क्रिकेट पाहताना एक गोष्ट नेहमी निदर्शनास येते ते म्हणजे मानवी नाती जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला जातो आणि असं म्हटलं जातं का इथे एकमेकांमध्ये आपलेपणा आपोआपच वाढला जातो आणि आज 40+चा फॉर्मॅट सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. फुटबॉलचा वापर. चेंडू खेळला डीप कडे. फिल्डर आहे चेल सोडला. ओहो संधी तिथे जरूर होती. धाव मिळाली. टोटल रन्स आपण पाहू शकता. संघाची धावसंख्या टोटल 33. बॅटिंग करताना टीम नितलस 40+. चांगली भागीदारी आतापर्यंत जम बसवताना या मैदानावर खेळपट्टीवर नितलसला माहिती आहे चांगली धावसंख्या उभी करणं महत्वाचं. गुड मॉर्निंग. मोरबेनं सुद्धा तेवढाच तिखट मारा दाखवलाय. त्यांची लाईन आणि लेन पाहिली. गुड बॉलिंग. खराब चेंडूवर जे सातत्य दाखवायचे तो दाखवत असताना नितलस 40+. कारण एकंदरीत या इनिंगचा लेखाजोखा आपण पाहिला तर चौकार जास्त प्रमाणात आलेत. ऑन साइडला ड्राईव्ह करताना डीप कडे फिल्डर आहे तिथे सिंगल निघाले. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. गुड रनिंग. ओहो 2 धावा. धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहू शकता 35 वर पोहोचलाय बॅटिंग टीम नितलस. 1 धाव आरोग्यासाठी हा मेसेज देणारा 40+चा वर्ग. आणि नेहमी असं म्हटलं जातं का आपण स्वतःहून फिट नाही राहिलो तर कपडे ऑटोमॅटिक फिट होतात आणि यासाठी 40+ची मंडळी नेहमी सातत्याने मॉर्निंगला सराव करत असते. ओ चांगला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर चेंडू आला नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक 4. बॅटिंग करताना टीम नितलस 40+. बॅटिंग करताना आपण फलंदाज पाहिलं काळूराम आणि त्यांना साथ देताना फलंदाज गणेश. काळूरामनं आतापर्यंत तब्बल 5 चेंडूचा सामना केलाय. संघाची धावसंख्या टोटल 35 वर. षटक क्रमांक 4. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गॅप मध्ये ढकललाय. लॉंग ऑफ वरून प्रयत्न होईल. सिंगल निघालेत.
कॉल केलाय. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहू शकता. संघाची धावसंख्या टोटल बॅटिंग करत असताना 37 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावा धावफलकावरती टोटल पाहू शकाल. एकूण धावा 37 ऑन बोर्ड. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. नारपोले आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ उसरले. चला, टॉस साठी तुम्हाला मी म्हणेन हा फायनल कॉल आहे. टॉस साठी आपण संपर्क साधा. नारपोली आणि उसरले आला असाल तर रिपोर्टिंग करा. सूचना आहेत आपल्याला, कारण यानंतर मेन मॅचेस आपण सुरू करणार आहोत. दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या. 4 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावर 37. नंतर धावफलक टोटल पाहिला आतापर्यंत पोहोचलं. एकूण धावा धावफलकावरती टोटल 37. नितलस 40+ आणि त्यांच्या विरुद्ध आपण जरूर पाहिलं असेल मोरबे 40+ यांच्यामध्ये होणारी लढाई. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नारपोली आणि उसरली या दोन्ही संघानं या सूचनेकडे लक्ष द्या. बॉलर नेम प्लीज. बाळाराम. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू लॉफ केला डीप कडे. फिल्डर आहे तिथे. ओ सोडलाय चेल. निघालेत. बॅट फिल्डिंग नजरेसमोरून धाव सोडण्याची तयारी. थ्रो सुद्धा झाला. नक्कीच प्रयत्नांचं कौतुक करूया. 40+ म्हटलं तर आनंद असतो आणि आज तोच 40+चा सर्व चाहता वर्ग 39 रन्स. 40+ एक वेगळा मेसेज नेहमी युवा वर्गाला देत असते आणि ती ही सर्व मंडळी. तर उसरलीचे कॅप्टन आलेत. लॉफ करताना डीप कडे. फिल्डर आहेत. गुड कॅच. धक्का मिळालाय. 5वं षटक आहे. नारपोलीच्या कॅप्टनना विनंती करतो, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. सूचनेकडे आपण लक्ष द्या, कारण 9 वाजून 11 मिनिटात फ्रेश लॉट्स आपल्याला सुरू करायचे आहेत आणि प्रत्येक संघाला चांगला क्रिकेट कसा खेळता येईल यासाठी आमची आयोजन कमिटी नेहमी तत्पर असेल. महेश सांगडे आल्यात. धावसंख्या टोटल मोरबेकडून काही मेसेज देत असताना असं म्हटलं जातं का, लहानपणात स्मार्ट वर्क करा म्हणजे म्हातारपणात हार्ड वर्क करायची गरज तुम्हाला भासणार नाही. आणि 40+ची सर्व मंडळी आज या क्रिकेटला एन्जॉय करत असते. प्रचंड मेहनतीनं प्रॅक्टिस करत असते आणि असं सुद्धा म्हटलं जातं का मेहनतीच्या वेळी कमी झोपणारे वय झाल्यावर आयुष्यभर आराम करतात. मात्र ही मंडळी आज उद्योगधंदा नोकरी धंदा सांभाळून जो क्रिकेटला वेळ देते त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. मोरबे 40+ त्यांच्या विरुद्ध नितलस 40+ असा सामना आहे. बॅटिंग करताना नितलस 40+ एकूण धावा त्या फलकावर टोटल पाहू शकाल. संघ पोहोचलाय 39. षटक क्रमांक 5 व बाळाराम 2 धावा. विकेट. चेंडू शिल्लक 4. क्षेत्रक्षणामध्ये बदल होईल. डीप लॉंग ऑन आहे. डीप लॉंग ऑफ. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. बॅक स्लिप रेडी केले. स्लिप सुद्धा सज्ज. डीप कडे आपण डीप पॉइंट पाहतो. आक्रमणाचा प्रयत्न कनेक्ट झाला नाही. नकार दिलाय. गुड बॉलिंग. बाळारामची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. लास्ट ओव्हर मध्ये जो कमबॅक करून देतो संघाला. 3 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आला नाही. तोडफोडीचा हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न नेहमी असतो आणि तिथे या बॅटिंग लाईनअपला थांबवले. नेक्स्ट बॉल समोर ठेवला प्रचंड ताकदीनं डीप कडे. फिल्डर आहेत तिथे. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. आता चेंडू शिल्लक 2.
लक्ष उद्या मॅच कडे. नवीन फलंदाज सरकला नितलस 40+. धावसंख्या टोटल 39. 5 षटकांचा सामना आहे बघा. 40+चा आदर्श सर्वांनी घ्यावा. अगदी आपण पाहिले ना वेळेमध्ये इनिंग समाप्त होते. त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि आम्ही सातत्याने का म्हणतो का 40+ कडे एक डिसिप्लिन असते आणि तेच दाखवत असताना मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. अजूनही चेंडू शिल्लक आहे. 2 धावा झाल्या धावफलकावरती. टोटल 39. ऑन साइडला प्रहार केला. डीप कडे फिल्डर आहेत पकडणार जेल. गुड कॅच. बाळारामचे षटक संघासाठी चांगली कामगिरी करून दिलं, कारण या षटकामध्ये काहीच करता आलं नाही. दाखवून देत असताना गुड बॉलिंग. आता चेंडू शिल्लक असेल मे बी. लास्ट बॉल. धावा झाल्या 39. शेवटचा चेंडू. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सूचनेकडे लक्ष द्या. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो. इनिंग ब्रेक मध्ये होणार टॉस. तर बाळाराम शेवट त्यांना गोड करायचे. 5 चेंडू मध्ये जी मेहनत केली ना त्या मेहनतीचं आपण कौतुक करूया. एकही मोठा फटका नाहीये. लास्ट बॉल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तिथे निघालेत तितक्याच वेगानं. ओ गुड रनिंग. 2 धावा. शेवट गोड होत असताना पुन्हा एकदा प्रयत्न. पंच सांगताना अशा पद्धतीनं तुम्हाला धावा घेता येणार नाही. पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त आणि टार्गेट सेट केले 39+. आपण टोटल्स पाहिलं तर 41 42 झालेत आणि 43 करायचे. सॉरी 41 झालेत 42 करायचे. चला टॉस आपण करतो. टीम नारपोली आणि टीम उसरली. जयेश आलेत. यस शुभेच्छा दोन्ही संघांना. टॉस कडे वळतोय. यस मंगेश जॉईंट होतील तिथे. टॉस आपण करूया. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्तानं जय श्रीराम चषक. संपूर्ण आमचे पुरस्कर्ते श्री कृपा डेव्हलपर्स, निलेश वॉटर सप्लाय, सुभाष आर्ट, रोनक ग्राफिक्स, कृष्णा ट्रेडर्स, राज रिसॉर्ट्स, अंशू मंडप डेकोरेटर्स. तर नारपोली आणि उसरली यांच्यामध्ये होईल टॉस. आमचे पुरस्कर्ते श्री कृपा डेव्हलपर्स आणि सर्व आमचे पुरस्कर्ते सुभाष आर्ट्स, आरुष चायनीज कॉर्नर, हंसिका डीजे, मंगलमूर्ती ट्रॅव्हल्स, श्री समर्थ कृपा ट्रान्सपोर्ट्स आणि आमचे पुरस्कर्ते शिवशुंभ हार्डवेअर आणि सर्व निलेश वॉटर सप्लाय. धन्यवाद. चला टॉस कडे वळतो मंगेश. तर चला दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण यावं. मॅच पाहायला मिळेल. एका साईडला नारपोली आणि त्याला फाईट करे उसारली. दोन्ही टीम संघनायक. उसारली टीमचा संघनायकाला नारपोली टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. चला नारपोली संघ हा शेवटचा पुकारे लक्ष असू द्या. आपला संघनायक आपण लगेच टॉस साठी पाठवा. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल फेकला आकाश तर अपोजिट टीमला टॉस दिला जाईल. याच्याकडे देखील लक्ष द्या. त्याच्यामुळे मी विनंती करेन लगेच नारपोली संघाला की आपला संघनायक लगेच पाठवा. तर थँक्यू सो मच. तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला लगेच सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवा. मी विनंती करेन मोरबे संघाला. 40+चा हा सामना तुम्ही पाहता जिथे एका साईडला
नितलस 40+ आणि त्याला फाईट करत असताना मोरबे 40+ या दोन संघांदरम्यान हा सामना आपण एन्जॉय करतो. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ पाहिलं जिथे बॅटिंग केली नितलस संघाने पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 5 षटकांच्या अखेरीस धावा जमा केल्या. त्या मात्र 41 आणि सेकंड 17 मध्ये लक्ष्य 42 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा मोरबे टीमला. कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. टॉस केला जाईल. एका साईडला नारपोली आणि त्याला फाईट करेल उसारली. या दोन संघांदरम्यान पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन. तर टॉस आपण करतोय. उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते यंगस्टार नारपोली 2 आत करेल उसरली संघाविरुद्ध आणि जय श्रीराम चषकाचा आपण पाहतो हा थरार आपण पाहणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ उसरली आणि यंगस्टार नारपोली. तर यस टॉस जिंकला नारपोली. डिसिजन कळवा लगेच. इथेच आपल्याला निर्णय द्यायचे कारण हा स्पर्धेचा सुद्धा नियम आहे. आपल्याला निर्णय इथेच द्यावा लागेल आणि वेट करू शकता आपण कॉल करू शकता आणि निर्णय आपल्याला इथेच द्यायचे कारण या सूचना आहेत. तर शिवशंभो हार्डवेअर, निलेश वॉटर सप्लाय, संकल्प ट्युटोरियल्स, ओम साई पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, श्रीकृपा डेव्हलपर, सुभाष आर्ट्स, निलेश वॉटर सप्लाय, तनिष्का इलेक्ट्रिकल्स, राज रिसॉर्ट्स, आरुष चायनीज कॉर्नर, सर्व आमचे स्पॉन्सर हंसिका डीजे, रोनक ग्राफिक्स, राज रिसॉर्ट्स, निशा ज्वेलर्स, सुभाष आर्ट्स, अद्विक इंटरप्राइजेस. तर यंगस्टार नारपोलीनं टॉस जिंकला आणि त्यांनी डिसिजन घेतला बॅट फर्स्ट. उसरली संघ या गोष्टींकडे लक्ष द्या. जसा सामना संपेल तुम्हाला फिल्डिंग करायचे कारण मंगेश मॅनेजमेंटचे काही रूल्स आहेत. टॉस विन टीमनं निर्णय हा टॉस बॉक्समध्ये द्यावा आणि त्याची इम्प्लिमेंट करावी. विठ्ठल शेठ यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. धन्यवाद. तर थँक्यू सो मच सागर सर. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिलाच बॉल निर्धाव आला. सेकंड बॉल मध्ये षटकार फलंदाज नरेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चांगला फटका. डीप मिड विकेटला चेंडू चाललाय. पंचांचा इशारा आहे की हा देखील चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी सलगचा पहिला तर हा दुसरा षटकार. आक्रमण केल्या मैदानावरती फलंदाज नरेश. या फलंदाजांना मागील 2 बॉल 2 षटका प्रेशर गोलंदाजावरती आला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही कालुराम पावशे या गोलंदाजाला पाहता मात्र त्याच्यावरती पूर्णपणे आक्रमण सध्या निराश करतोय. संघाची टोटल धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 12 या कड्यावरती. 42 धाव्यांचं लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये मोरबे टीमला तेवढी चांगली सुरुवात. हो इथे ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अगदी फलंदाजाला डिस्ट्रॉय केल्या. फलंदाज बाद पहिला धक्का हा मोरबे टीमला. नरेशची विकेट मैदानातून बाहेर. तर नरेश पडकेची विकेट मैदानातून बाहेर झाली. पहिला धक्का मोरबे टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती गणेश पडके हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या कालुराम पावशे गोलंदाज राहिला. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर पहिला बॉल निर्धाव, त्याच्यानंतर मागील 2 बॉलवरती 2 षटकार आणि त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती यश मिळाले गोलंदाज कालुराम पावशेला. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना मोरबे टीमला. 30 बॉल मध्ये लक्ष्य 42 धाब्यांचा प्रवास करायचा. सुरुवात भरपूर चांगली आणि त्याच्यानंतर शिरकाव करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये नितलस 40+ संघ करतोय. नवीन फलंदाज सध्या मैदानावरती गणेश पडके 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झाला.
पहिला पिवळ षटक फेकत असताना तुम्ही कालुराम पावशे या गोलंदाजाला पाहता. पुढचा बॉल समोर गणेश इन ऍक्शन मध्ये. वेगवान बॉल हलक्या हाताला पुश केला. पुश करो खुश रहो हा मंत्र जपला सध्या फलंदाज गणेश फडकेनं. आणि या बॉलवरती पाहिलं तर धाबाले सिंगल. एकच्या मदतीनं वैयक्तिक अकाउंट ओपन केला आणि संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. सुरुवात चांगली बॅटिंग करत असताना मोरबे टीमची, कारण की 30 बॉलमध्ये 42 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा आणि पहिल्या 5 बॉलमध्ये तब्बल 13 धावा आल्यात. एक विकेट गमावल्या. नरेशनं भरपूर चांगला खेळ केला, वैयक्तिक 12 धाब्यांचं योगदान दिलं आणि त्याची विकेट घेतल्यावर आता दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये सध्या नितीला संघ करत्या. शेवटचा अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा पहिला षटक. आणि पॉवर सर्कल षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या औचित देखील चांगली गोलंदाजी करावी लागतात. तोच प्रयत्न करत असताना नितलस टीमसाठी गोलंदाज कालुराम पावशे 5 बॉलमध्ये 13 खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही काशीनाथला पाहता इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल हो इथे अंतिम बॉल वरती यॉर्करची वार विरोधी फेस शिकार. फलंदाज बाद दुसरा धक्का टीम मोरबेला. दोन्ही सलामीचे खेळाडू मैदानातून बाहेर झाल्या. पहिल्या षटकाचे खेळ झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना टीम मोरबे संघ जाऊन पोहोचल्या टोटल 13 या आकड्यावरती. संगीत तुम्ही ऐकला महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत ऐकला. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची. नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नम जन्मभूमी चिते जन्मलो मी. नम कर्मभूमी चिते वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती. राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना मोरबे संघ जाऊन पोहोचला टोटल फलकाबदी धावा पाहिलं तर 13 या आकड्यावरती. 2 सलामीचे खेळाडू पहिली विकेट गेली नरेश फडकेची आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलमध्ये विकेट संपादन केला कालुराम पावशन तिथे विकेट गेली काशीनाथची. अजूनही पाहिलं तर संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. थोडस फास्ट केला. तर षटक दुसऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरिश्चंद्र सांगडे हा दुसरा ट्रम्प कार्ड सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या षटकामध्ये खर्च केला 13 कालुराम पावशेना. थोडासा फास्ट केला. मी विनंती करेन नितीलच संघाला जास्त वेळ खर्च करू नका. 4 षटक तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये फेकावं लागतील. जर तुम्ही अतिरिक्त टाइम खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा फ्लेअर घेऊन खेळावं लागेल. डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा, त्याच्यामुळे मी विनंती करेन नितीलच संघाला की थोडासा फास्ट केला जेणेकरून तुमची इनिंग अगदी वेळेनुसार कव्हर होईल. स्ट्राईक होती फलंदाज पाहिलं तर गणेश फडके हा फलंदाज. पहिला बॉल हलक्या हाताला पुश केला. बॅक टू द बॉलर. जोपर्यंत उचलती फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य दिलंय. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धावपुस्तकावरती दाबा पाहिल्याना संघ जाऊन पोहोचल्या टोटल 14 या आकड्यावरती. सिंगल डबल देखील खूप काही महत्वाचे आहेत, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्या. त्याच्यामुळे विकेट वाचून आता लढावा लागेल मैदानावरती बॅटिंग करत असताना मोरबे टीमला. सेकंड बॉल चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षका शॉट कव्हर मध्ये पकडल्या. झेल संपला. फलंदाज जगदीशचा केला धक्का लागला तिसरा मोरबे टीमला. तिसरा विकेट मैदानातून बाहेर.
तर तिसरा विकेट मैदानातून बाहेर झाला. थोडस प्रेशर दबाव टाकले आता गोलंदाजी करत असताना नितलस टीमला. 42 धावा वाचवायच्या, त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला अगदी 100% योगदान द्यावं लागेल. तोच प्रयत्न करतोय सध्या गोलंदाज हरिश्चंद्र सांगडे. पहिल्या बॉलवरती सिंगल पाहिली, सेकंड बॉलवरती विकेट, जिथे तिसरा धक्का मोरबे टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती श्रीरंग हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. हलक्या हाताला पुश केला, पॉइंट मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य. एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला. धाव पुस्तकावरती टोटल धावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पहिला 3 बॉल मध्ये 12 आल्या, त्याच्यानंतर काय कमबॅक केल्या मॅच मध्ये नितलस टीमनं. सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी, जखडून ठेवला, प्रेशर दबाव टाकला. बॅटिंग करत असताना मोरबे संघावरती आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून आता संघर्ष करावा लागेल बॅटिंग करत असताना मोरबे टीमला. एखाद्या फलंदाजा संकट मोचक म्हणून कार्य नक्कीच मोरबे टीम साठी करावं लागेल. ओ इथे सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी, अगदी जखडून ठेवल्या. वारंवार विकेट, विखुरलेले मोती सध्या पाहायला मिळतात मोरबे टीमचे. आणि चौथा विकेट, चौथा धक्का मोरबे टीमला. पाहायला मिळतं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. 42 धावांचं लक्ष पार करायचा आणि तो लक्ष पार करत असताना अडचणीमध्ये सापडला सध्या मोरबे संघ. हो अजून एक, काय गोलंदाजी, सुपर बॉलिंग, सलगचा दुसरा धक्का आणि विकेट क्रमांक 5, 5वा विकेट मैदानातून बाहेर. पाच विकेट अर्धी टीम मैदानातून बाहेर झाली. ज्या मोरबे संघाला पहिल्या 3 बॉल मध्ये सुरुवात चांगली मिळाली, तब्बल 12 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मॅच मध्ये संघर्ष केला जातोय. प्रेशर दबाव पूर्णपणे सध्या बॅटिंग करत असताना मोरबे संघावरती आलाय. पार्टनरशिपची गरज, विकेट वाचून खेळ करावा लागेल मोरबे टीमला. सिंगल डबल कडे लक्ष द्यावं लागेल. क्रिकेटचं सीसी फॉर कंट्रोल हे मॅच मध्ये भरपूर काही गरजेचं राहील सध्या मोरबे टीम साठी. चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी गोलंदाज हरिश्चंद्र सांगडेची. या ओव्हर मध्ये विचार केला तर अवघ्या 2 धावा खर्च केल्याने 3 विकेट. काय गोलंदाजी, सुपर बॉलिंग. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, टोटल 15 धावा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती. चला षटक संपलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, सेकंड बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा बॉल निर्धाव, 5व्या आणि 6व्या बॉलवरती विकेट. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकामध्ये धावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. बारा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये टोटल धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 42 धावांचा लक्ष्य पार करायचा. 5 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. प्रेशर दबाव सध्या मोरबे संघावरती पाहायला मिळतं. काय गोलंदाजी केल्या मागील दोन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान दिलं, जिथे
पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलल्या बॅटिंग करत असताना मोरबे संघाला षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रदीप दरे हा 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. थोडासा फास्ट केला नेत्र संघ लक्ष असू द्या. जास्त वेळ तुम्ही खर्च करता अंपायर आपण देखील ऑन करा लगेच. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल प्रदीप दरे हा गोलंदाज. हो पहिला बॉल प्रहार केलाय समोरच्या दिशेने उडवला फटका दमदारा बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. हा पहिला धमाका ठोकलाय षटकार. निमित्तानं आम्हा सर्वांच्या आधारस्तंभ आदरणीय रमेशजी पाटील साहेब, एक शिक्षित व्यक्तिमत्व आणि नेहमी ज्यांचा या संघाला खूप सारा सपोर्ट असतो, ते साहेबांचं हे ते शुभ आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रमेशजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम. तर षटकार आला फलंदाज श्रीरंगच्या बॅट मधून 6च्या मदतीनं संघ पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला तर 21 आकड्यावरती ड्राईव्ह केला हलक्यातनं चेंडू हवेमध्ये. यस सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि इथे 2 धाबा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सध्या मोरबे संघ लक्ष पाहिलं तर 42 धाब्यांचा, अजूनही पाहिलं तर 19 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मोरबे टीमला. श्रीरंगला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल कारण की 5 विकेट मैदानातून बाहेर गेल्या, त्याच्यामुळं पूर्णपणे दबाव मोरबे संघावरती विकेट वाचून केलावा लागेल. विकेट वाचून मैदानावरती लढावा लागेल आणि तोच प्रयत्न सध्या तुम्हाला फलंदाज श्रीरंगचा पाहायला मिळतं. या बॉलवरती सिंगल आली, 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरकला. धावपुस्तकावरती धाबा पहिला 24 या आकड्यावरती सध्या टीम मोरबे. पुढचा बॉल गोलंदाज प्रदीप दरे हा 3रा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला नेत्रस टीमनं. लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हा बॉल निर्धाव फेकला. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण नेत्रस टीमची पाहिली, त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडस धावगतीला आकार दिलं जातंय. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये पकडल्या, झेल संपला. फलंदाज प्रकाशचा केला धक्का लागला. 6वा बॅटिंग करत असताना टीम मोरबेला. प्रकाशची विकेट मैदानातून बाहेर झाल्या. 6वा धक्का मोरबे टीमला. फलकावरती धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ टोटल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या षटकामध्ये प्रदीप दरेने खर्च केला तब्बल धाबा 9 आणि 1 विकेट प्रदीप दरेच्या नावावर द्या. हा शेवटचा अंतिम बॉल आहे. नवीन फलंदाज मैदानावरती 8व्या क्रमांकासाठी श्रीपद हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. शेवटचा अंतिम बॉल प्रदीप दरे हा 3रा ट्रम्प कार्ड. या ओव्हर मध्ये 9 खर्च केला, 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल आहे. श्रीपद स्ट्राईक वरती चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य. शेवटच्या अंतिम बॉल वरती सिंगल आली. अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना टीम मोरबे जाऊन पोहोचले टोटल 25 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि गरज आहे आमचे स्कोरर सांगतील अजूनही तब्बल 17 धाब्यांची गरज.
तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस फलकामध्ये धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती. 42 धाब्यांचा लक्ष्य घेऊन मैदानावरती उतरला मोरबे संघ. आता येणारे 12 बॉल आणि गरज आहे अजूनही 17 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे येणाऱ्या 12 बॉल मध्ये कंपल्सरी 17 धाबा या बनवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही महेश सांगडेला पाहता. 12 मध्ये 17 लक्ष मोठं नाहीये, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण नितलस टीमची पाहिल्या. मागील तिन्ही गोलंदाजांना चांगलं योगदान दिलं. तिथे बॅटिंग करत असताना मोरबे टीमनं तब्बल 6 विकेट गमवत आणि फलकामध्ये धाबा 25. पहिला बॉल लाईन कराब्या ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की टीस वाईट. अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतर धाब्यानं संघ पुढे सरकला. फलकामध्ये धाबा पहिला तर संघ 26 या आकड्यावरती. ओरपीचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोड्याशा चुका झाल्या, त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना मोरबे संघाला मिळालाय. जिथे धाबाला 3-3च्या मदतीनं धावगतीला आकार मिळालाय आणि संघाची टोटल धावसंख्या पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 29 या आकड्यावरती. 12 मध्ये गरज होती 17 धाब्यांची. पहिल्या बॉल वरती टोटल 3 धाबाने एक अवंतर. टोटल धाबाला 4. आता 11 मध्ये करायचे अजूनही 13. 11 बॉल 13चं समीकरण. समोर फलंदाज पाहिलं तर श्रीरंग हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला. वैयक्तिक 10 धाब्यांचे योगदान सध्या या मॅच मध्ये श्रीरंगने दिलं आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार महेश सांगडे. थोडासा कट केला चेंडूला. पॉइंट कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलतील, फेकतील. पुन्हा संधी निर्माण केली आणि अगदी या बॉल मध्ये देखील 2 धाबा कंप्लीट केल्या. सिंगल डबल देखील काम बनवू शकता आणि त्याच रणनीतीनुसार सध्या फलंदाजी मैदानावरती मोरबे टीमची पाहायला मिळतं. 6 विकेट जरूर गमावला तर देखील मॅच मध्ये संघर्ष भरपूर चांगला नक्कीच मोरबे टीमचा राहिला. या बॉलवरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला 31-31 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय मोरबे. अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 10 आणि करायच्या 11. महेश सांगडे चांगली फटकेबाजी. प्रत्येक बॉल मध्ये चांगला फटका तुम्हाला श्रीरंगच्या माध्यमातून. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. थ्रो अचूक राहिले, कलेक्टिंग झाली नाही. त्याच्या कारणास्तव या बॉल मध्ये धाव मिळतील 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला आणि संघाची टोटल धाव संख्या पहिली डबल 33 या आकड्यावरती सध्या मोरबे संघ जाऊन पोहोचला. 33वा धाव पुस्तकावरती. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती वाचवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाजी करत असताना नितलस टीमला करावा लागेल. तेवढी चांगली फलंदाजी. अगदी संकट मोचक म्हणून कार्य करतो फलंदाज श्रीरंग या मॅच मध्ये मोरबे टीम साठी. हा बॉल चांगल्या रीतीने डिलिव्हर केला आणि हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल शिल्लक असतील आता 8 आणि 8 मध्ये करायच्यात अजूनही 9 धाबा. 8 बॉल 9 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 40+ ची मॅच आणि तेवढाच चांगला दोन्ही साईडनं संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा डॉट चेंडूला मागील सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात. मॅच मध्ये शिरकाव करतोय संघ नितलस. चांगली गोलंदाजी. 7 मध्ये करायच्यात 9 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती महेश सांगडे चांगली गोलंदाजी करत असताना नितलस टीम साठी. समोर श्रीरंग पुढे येऊन खेळल्या. फटक्या चांगल्या. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. एक टप्पा नक्षण चेंडू उचलती फेकतील. तोपर्यंत पाहिलं तर दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न जरूर होता आणि इथे ऑफ स्क्रीन पाहिलं जाईल की फलंदाज से पॉपी स्क्रीज वरती पोहोचलात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यस फलंदाज बाद. अंतिम बॉल मध्ये 10 बॉल सिंगल अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धाव संख्या पाहिली तर 34 या आकड्यावरती टीम मोरबे 42 धाब्यांचं लक्ष होतं. आता येणारे 6 बॉल आणि 8 धाब्यांची गरज.
तर येणारे 6 बॉलांना 8 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉलमध्ये 8 धाबा वाचवून देईल. 6 मध्ये 8 विकेट गेल्या तब्बल 7. 6 मध्ये 8 नवीन फलंदाज मैदानावरती किशोर हा मैदानावरती सध्या दाखल झाला. त्याला साथ देत असताना फलंदाज तुम्ही श्रीरंगला पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज किशोर पाटील याचा वापर केला. 6 मध्ये 8 धाब्यांची गरज. थोडासा अशोक पाटील हा गोलंदाज याचा वापर केला. 6 मध्ये 8 धाब्यांची गरज. थोडासा फास्ट केला. समोर फलंदाज पाहिलं तर किशोर 9व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या तुम्हाला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. जास्त वेळ खर्च केला. लक्ष असू द्या नेतृत्व संघ. 6 मध्ये 8 अशोक पाटील हा गोलंदाज, समोर किशोर. पहिला थोडासा ट्रॅकर होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये आणि पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती धावा पहिला संघ 35 या आकड्यावरती येणारे 5 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे. मैदानावरती सध्या श्रीरंग ज्यानं अगदी चांगला खेळ केलाय या मॅच मध्ये मोरबे टीम साठी संकट मोचक म्हणून सध्या तो मोरबे टीम साठी उभा राहिला आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसल्या मोरबे संघानं. त्या अपेक्षाला आता भरणं द्यावा लागेल आणि विजयाकडे वाटचाल करत असताना चांगलं खेळ श्रीरंगला करावा लागेल. फटका चांगल्या कव्हरच्या दिशेने केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकती सिंगल कंप्लीट. दुसरे धाबेसाठी प्रयत्न केल्यानं 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती धाबा पहिल्या संघ 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 4 बॉल आणि 5 धाब्यांची गरज आहे. निर्धाव बॉल खूप महत्वाचे असते. विकेट देखील इम्पॉर्टंट आहेत नितलस टीम साठी. कारण की सामना जर जिंकायचा ना तर तुम्हाला हा कारनामा नक्कीच करावा लागेल. वारंवार विकेट, वारंवार डॉट चेंडू 4 मध्ये करायच्यात 5 धाबा मोरबे संघाला. सुपर बॉलिंग, अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला. वेगवान बॉल होता. फलंदाजाला अगदी चॉक केला नाही ते हा निर्धाव चेंडू पाहायला मिळता. हे करावा लागेल मॅच मध्ये गोलंदाज अशोक पाटीलला, तेव्हाचा सामना जिंकू शकता संघ नितलस. समीकरण बदललं. येणारे 3 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. प्रहार केलाय, फटका चांगला. इलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जेल. धक्का क्रमांक 8. 8वा फलंदाज मैदानातून बाहेर. मॅच मध्ये घेतला यू टर्न. सध्या मैदानातून बाहेर होईल फलंदाज श्रीरंग. हा बिग धक्का टीम मोरबेला. टोटल विकेट पाहिलं तर 8 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. येणारे 3 बॉल, माफ करा 2 बॉल 5 धाब्यांची गरज. 2 बॉल 5 समीकरण. हौसले के तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रख. चाहे हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. काय गोलंदाजी केली अशोक पाटीलला. तिथे 6 मध्ये 8 करायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये अगदी भरीव कामगिरी करत असताना सध्या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवता संघ नितलस. 2 बॉल 5 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका सामना फिनिश करे मोरबे संघ आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये यू टर्न घेईल गोलंदाजी करत असताना नितलस संघ. 2 बॉल 5 गोलंदाज तयार अशोक पाटील. फटका चांगला. कॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं चालला. टीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी हा चौकार.
त्याचा विचार केला तर आपल्या कारकिर्दीमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर अगदी 1000 विकेट त्याच्या नावावरती आहेत, त्यांना 10,000 रन्स देखील त्याच्या नावावरती आहेत. असा अष्टपैलू खेळाडू सध्या मैदानावरती अल्पेश मुंड्यान त्याच्या बॅटमधून चौकार आला. आता एक बॉल एक धावेची गरज आहे. मागील बॉलवरती थोडासा मॅचनं टर्न घेतला जिथे विकेट आली श्रीरंगची. असं वाटलं होतं की सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय. नितलस संघ मात्र सामना सोडायला तयार नाहीये. मोरबे संघ मॅच मध्ये भरपूर चांगला संघर्ष दोन्ही टीमचा पाहायला मिळतं. आता एक बॉल एक धावेची गरज आहे. रखौसलाव मंजर भी आएगा, पैसे के पास चढ़कर समंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. काय सामना आहे. एक मध्ये आता करायचे एक. जर अल्पेश मुंडेनं हा सामना जिंकला तर हरेश शेळके यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एक बॉल एक धावेची गरज. काय सामना. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज अशोक पाटील. मागील 4 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी, मात्र एका फटक्यानं सामना खुल्ला केलाय. सामना आवडला असता तर एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल एक धावेची गरज. गोलंदाज तयार अशोक पाटील. कट केलाय. विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम मोरबे. हार्ड लक. मॅच मध्ये संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळाला. नितलस संघ हरला, मात्र वाघासारखे लढले नितलस संघ या मॅच मध्ये. मात्र चांगला खेळ करत असताना सामना जिंकला तो मात्र मोरबे संघाने. अभिनंदन. बोला जय